या दोन पॅरलल लाईन्स आहेत किंवा या दोघांचे मॅग्निट्यूड सेम असेल, याचं मॅग्निट्यूड क्यू आहे, तर एसीचं मॅग्निट्यूड पण काय असेल, क्यूच असेल. ओके, तर आपल्याला एसीचं मॅग्निट्यूड माहिती आहे, हा अँगल माहिती आहे, त्यावरून आपण कशी व्हॅल्यू काढू शकतो, सीएम ची व्हॅल्यू काढू शकतो. तर सीएम बरोबर काय लिहिता आपल्याला, एसी साइन थीटा, एसी साइन थीटा, सीएम ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट आपल्याला कशी व्हॅल्यू काढायची, एएम ची. तर याच्यासाठी आपण या अँगलचा काय घेणार, कॉस, कॉस ऑफ थीटा, कारण की थीटा आपल्याला माहिती आहे, दिलेला आहे थीटा. या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड दिले आणि त्याच्यामध्ये असणारा अँगल एक. तर cos थीटा इक्वल्स टू काय दिलं आपल्याला, ऍडजसंट साइड एएम डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस इज एसी. तर एएम बरोबर काय लिहिता येईल, एएम बरोबर लिहिता येईल आपल्याला एसी cos थीटा, एसी cos थीटा. मग एसी ची व्हॅल्यू माहिती आहे, ओबी and AC are equal, its magnitude is q. if OB चं मॅग्निट्यूड q असेल तर AC चं मॅग्निट्यूड पण किती असेल, q. याला काय म्हणू शकतो आपण, q sin थीटा, आणि याला म्हणू शकतो आपण q cos थीटा. ओके, दोघांचे मॅग्निट्यूड माहिती आहे आपल्याला, q AC चं मॅग्निट्यूड माहिती आहे, त्याच्यामध्ये असणारा अँगल पण माहिती आहे. सॉरी, AC cos थीटा, cos थीटा. तर q ची व्हॅल्यू माहिती आहे आणि त्याच्यामध्ये असणारा अँगल पण माहिती आहे, त्याच्यावर आपण त्याचं साइन घेऊन त्याच्या व्हॅल्यूज काढू शकतो, cm आणि am ची. am ची व्हॅल्यू काय आहे आपली, q cos थीटा, आणि cm ची व्हॅल्यू काय आहे, q sin थीटा. आता थेरम अप्लाय करायचा आहे आपल्याला पायथागोरस. आता कन्सिडर, लेट अस कन्सिडर, लेट कन्सिडर राइट एंगल ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, OMC, OMC. हा कोणता ट्रायंगल आहे, राइट एंगल ट्रायंगल. याला कोणता थेरम अप्लाय करतो आपण, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर कर्ण OC आणि OC वर्ग बरोबर पाया वर्ग OM आणि उंची CM. ठीक आहे, पण OM म्हणजे काय, इथे लिहू आपण OM. OM म्हणजे काय, OA प्लस AM, OA प्लस AM. ओके, OA प्लस AM या व्हॅल्यूज इथे पुट अप करू, या बरोबर सॉरी, की OM ची व्हॅल्यू इथे पुट अप करू, तर OC वर्ग बरोबर काय लिहिणार आपल्याला, OA प्लस AM चा वर्ग प्लस CM स्क्वेअर, CM स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन करून घेऊ आपण, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युला. सो OC स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहिणार आपल्याला, OA स्क्वेअर प्लस 2 सॉरी AM स्क्वेअर, AM ठीक आहे, 2OA AM प्लस AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. आपण त्याचं एक्सपान्शन करून घेतलं, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युला. आता हे AM स्क्वेअर पहा आणि CM स्क्वेअर पहा. सो AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, तर हा AMC हा पण कोणता ट्रायंगल आहे, राइट एंगल ट्रायंगल. ओके, ट्रायंगल AMC इज राइट एंगल ट्रायंगल. हा पण राइट एंगल ट्रायंगल आहे. ओके, राइट एंगल ट्रायंगल असल्यामुळे इथे पण आपण कोणता थेरम अप्लाय करू शकतो, पायथागोरस थेरम. बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर इक्वल्स टू हायपोटेन्यूस स्क्वेअर. सो बेस इज AM स्क्वेअर प्लस हाइट इज CM स्क्वेअर, CM स्क्वेअर आणि इक्वल्स टू हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस या ट्रायंगलची कोणती असेल, AC स्क्वेअर. ओके, तर म्हणजे आपण AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर रिप्लेस कशाने करू शकतो, AC स्क्वेअर. मग हे आहे AM स्क्वेअर आणि हे आहे CM स्क्वेअर, या दोघांना काय म्हणू शकतो आपण, AC स्क्वेअर. ओके, तर OC स्क्वेअर इक्वल्स टू OA स्क्वेअर ॲज इट इज 2OA AM
प्लस am स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इज कॉल्ड ac स्क्वेअर. त्यालाच काय म्हणलं आपण ac स्क्वेअर, हायपोटेन्यूस स्क्वेअर. तर OC, व्हॉट इज OC? OC इज आवर रिझल्टंट. आपल्याला रिझल्टंट काढायचं. तर r स्क्वेअर आपला तो काय रिझल्टंट आहे OA म्हणजेच काय, त्याचं मॅग्निट्यूड किती P चा वर्ग प्लस 2OA 2 आणि OA म्हणजेच काय P. AM चं मॅग्निट्यूड किती Q cos थिटा प्लस AC म्हणजेच काय Q. AC म्हणजेच काय Q आणि त्याचा स्क्वेअर. फॉर्म्युला काय रिझल्टंट वेक्टरचा r स्क्वेअर इक्वल्स टू काय देणार आपल्याला p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos ऑफ थीटा. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. r स्क्वेअरचा स्क्वेअर रूट r आणि इकडे आपल्याला या टर्म सर्व कशामध्ये राहणार की स्क्वेअर रूट मध्ये p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. ते असेल रिझल्टंटचा फॉर्म्युला. रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड डिपेंड आहे त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर p आणि q आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगल त्याच्या पासून हे रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती असेल आणि त्या दोन वेक्टरमध्ये असणारा अँगल जर माहिती असेल तर या फॉर्म्युल्याने आपण रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे डायरेक्शन ऑफ अ रिझल्टंट वेक्टर. तर रिझल्टंट वेक्टरची काय करायची डायरेक्शन म्हणजेच काय, त्या रिझल्टंट वेक्टरने या OC या वेक्टरने किंवा या r या वेक्टरने p सोबत किती अँगल तयार केला अल्फा किंवा बीटा या आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर समजलं काय करायचं पुढे आपल्याला. ओके. कोणाला काय अडचण याच्यात याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का. हे कालही झालं होतं, मी एकदा रिपीट केलं याला कारण की हे महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रॉब्लेम्स याच्यावरचे बरेचसे घ्यायचे. ओके. ठीक आहे. ठीक. चला आता नेक्स्ट आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची या अल्फाची व्हॅल्यू काढायची. Alpha is what? Alpha is the angle made by resultant vector with vector p bar. त्या OA वेक्टर सोबत या रिझल्टंट वेक्टरने किती अँगल तयार केला म्हणजेच त्याची काय मिळते आपल्याला डायरेक्शन. तर त्या अल्फाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. मी हे इरेज करतो एवढा भाग. आता to find direction of resultant vector. रिझल्टंट वेक्टरची आपल्याला डायरेक्शन काढायची आहे. कन्सिडर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घेऊ? हाच राईट अँगल ट्रायंगल OMC. आणि त्याच्यामध्ये हा जो अँगल अल्फा आहे ना, त्या अल्फाचा काय घेऊ आपण टॅन ऑफ अल्फा. टॅन म्हणजे काय? टॅन म्हणजे अपोजिट साइड. आता अल्फाची अपोजिट साइड कोणती? CM अपॉन हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस इज दिस R. एक मिनिट. हायपोटेन्यूस नाही, ऍडजसंट साइड सॉरी OM. या अल्फा अँगलच्या कोणासमोरील बाजू कोणती? CM डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. टॅन थीटाची व्हॅल्यू. टॅन थीटा म्हणजे काय? कोणालगत विरुद्ध बाजू भागिले कोणालगतची बाजू. ठीक आहे. इथे टॅन अल्फा घेतो आपण. तर कोणासमोरील बाजू म्हणजे काय असेल? CM आणि कोणालगतची बाजू म्हणजे OM. ओके. पण हे CM as it is right. OM म्हणजे काय? OM म्हणजे OA प्लस
ओ ए प्लस एम, ठीक आहे. तर टॅन अल्फा इक्वल्स टू सीएम. सीएम ची व्हॅल्यू काय आपण काढली, सीएम ची व्हॅल्यू काय आहे क्यू साइन थीटा. सीएम ची व्हॅल्यू काय आली क्यू साइन थीटा, क्यू साइन थीटा डिवाइडेड ओए. ओए इज मॉड ऑफ पी. ओए चं मॅग्निट्यूड किती आहे पी प्लस एम. एम चं मॅग्निट्यूड किती क्यू, क्यू कॉस थीटा, क्यू कॉस थीटा, ठीक आहे. तर एम ची व्हॅल्यू क्यू कॉस थीटा ठेवून दिली. हे टॅन तिकडे आहे, हे टॅन तिकडे न्या, काय होईल टॅन इनव्हर्स. टॅन इनव्हर्स बरोबर काय देईल आपल्याला क्यू साइन थीटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस ऑफ थीटा. तर आपल्याला क्यू माहिती आहे, थीटा माहिती आहे, पी माहिती आहे, यावरून आपण याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याचा जर टॅन इनव्हर्स घेतला तर आपल्याला काय मिळेल अल्फा मिळेल. अल्फा म्हणजेच काय तर या रिझल्टंट व्हेक्टरने पी सोबत तयार केलेला अँगल मिळेल. पी सोबत वेक्टर पी बार सोबत तयार केलेला अँगल मिळेल, ठीक आहे. कोणाला काय अडचण यात यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? समजलंय हे? समजलंय का? लक्ष द्या. रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड, त्या रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आपण कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो या. इथे आपल्याला दोन वेक्टर पी आणि क्यू कोइनिशियल वेक्टर यांचं मॅग्निट्यूड माहिती असेल आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगल जर माहिती असेल तर या फॉर्म्युल्यावर आपण त्याचं मॅग्निट्यूड काढू शकतो रिझल्टंट वेक्टरचं. आणि या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन म्हणजे त्यांनी तयार केला अँगल इथं अल्फा. अँगल काय सांगतो डायरेक्शन सांगतो. हा अँगल जर समजा 0 आहे, अल्फा 0 याचा अर्थ रिझल्टंट वेक्टर कशाच्या अलाउंग आहे त्या पी च्या अलाउंग आहे, दोघं पॅरलल आहे. जर हा अँगल 45 डिग्री आहे म्हणजे ह्या पी बार सोबत रिझल्टंट वेक्टरने किती अँगल तयार केलाय 50 डिग्री 45 डिग्री एवढा अँगल तयार केलाय. जर हा अँगल 90 असेल तर पी बारला हा वेक्टर कसा असेल रिझल्टंट वेक्टर परपेंडिक्युलर असेल. ओके. तर यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? अल्फा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ क्यू साइन थीटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. जर आपल्याला या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती असेल आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगल माहिती असेल तर आपण सिमिलर या अल्फाची व्हॅल्यू काढू शकतो आणि या रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू पण काढू शकतो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? तिथे सांगा. समजलं हे सगळं? ओके. आता सिमिलरली समजा असंच आपल्याला समजा बीटा काढायचं. बीटा इज व्हॉट? बीटा इज द अँगल मेड बाय रिझल्टंट विथ वेक्टर क्यू बार. असंच आपल्याला बीटा काढायचे. बीटा काय आहे? अँगल मेड बाय रिझल्टंट वेक्टर विथ क्यू बार. तर हे काढण्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळं करावं लागेल. वेगळं काय करावं लागेल? इथं जसं आपण परपेंडिक्युलर टाकला सी पॉइंट पासून ओए वर, तसा आपल्याला ओ पॉइंट पासून परपेंडिक्युलर टाकावं लागेल कशावर? या बीसी वर. ठीक आहे. बीसी वर टाकला तर हा अँगल थीटा आहे, तर हा अँगल पण किती असेल थीटा. आणि मग ही जी साइड असेल ही साइड कोणती साइड येईल? मग या अँगलचा साइन घेतला तर ही साइड येईल एकच मिनिट. हा याची जी व्हॅल्यू आहे ती काही
एक मिनिट थांबा. एकच मिनिट हा. Tan. लक्षात बीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला पूर्ण डायग्राम मध्ये चेंज करावं लागेल. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. बीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी थोडे डायग्राम मध्ये चेंजेस करावे लागतील. Q sin theta and Q cos theta. नहीं Q cos theta नहीं है. एक मिनट का कुछ नहीं. एक मिनिट आता लक्षात. ह्या OB वर परपेंडिक्युलर टाकला. आपण जसा OA वर परपेंडिक्युलर टाकला होता ना C पॉइंट पासून, तसा आपल्याला ह्या OB वर एक परपेंडिक्युलर टाकावा लागेल. कोणत्या पॉइंट पासून? C पॉइंट पासून. ठीक आहे. आता लक्ष द्या. परपेंडिक्युलर टाकलाय तर हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण किती असेल? थीटा. Q आहे. ओके. आणि याची व्हॅल्यू P असेल तर याची व्हॅल्यू पण किती आहे समजा? P. ओके. तर ही जी साइड आहे ऍडजसंट साइड आहे तर तिची व्हॅल्यू काय आहे? P cos थीटा. P cos थीटा. आणि याची व्हॅल्यू काय आहे? याची व्हॅल्यू येईल P sin थीटा. आणि हे इरेज करतो. P sin थीटा अशी याची व्हॅल्यू आहे. लक्ष द्या. अगोदर आपण काय केलं होतं? परपेंडिक्युलर कशावर टाकला होता? OA वर. ओके. तर इथे आपल्याला काय करायचे? फक्त OB वर, हा जो OB वेक्टर आहे ना आपला, त्या OB वर C पॉइंट पासून परपेंडिक्युलर टाकायचं. मग हे वेक्टर OA जो आहे त्याचं मॅग्निट्यूड आहे P. तर ह्या BC चं मॅग्निट्यूड पण किती आहे? P आहे. ओके. आणि हा कोणता ट्रायंगल तयार होईल? राईट अँगल ट्रायंगल तयार. तर याचं मॅग्निट्यूड किती आहे? P cos थीटा. या B पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? P cos थीटा. आणि या परपेंडिक्युलर जी लांबी आहे तिचं काय आहे? P sin थीटा. ओके. तर मग हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. कोणता? O जे काय असेल n म्हणून आपल्याला ONC कन्सिडर करायचा. आणि त्याचा काय घ्यायचा? आपल्याला काय करायचं? बीटा. त्याचा काय घ्यायचा? टॅन. टॅन ऑफ बीटा. टॅन ऑफ बीटा म्हणजे काय? अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे NC डिवायडेड बाय
ऍडजसंट साइड ON. ओके, पण ON कशापासून बनलेली आहे? OB प्लस BN. टॅन ऑफ बीटा इक्वल्स टू NC. NC ची व्हॅल्यू किती आहे? P sin थीटा. P sin थीटा डिवाइडेड बाय OB ची व्हॅल्यू, ON ची व्हॅल्यू. ON म्हणजे काय? OB चं मॅग्निट्यूड किती आहे? Q. OB प्लस BN ची व्हॅल्यू P cos थीटा. ठीक है, तो टैन ऑफ बीटा P sin थीटा डिवाइडेड बाय OB चं मॅग्निट्यूड किती आहे? Q आणि P cos थीटा प्लस P cos थीटा. ठीक आहे, आणि टॅन थीटा लिहिल्यानंतर काय होईल? इनवर्स. तर बीटा इक्वल्स टू काय? टॅन इनवर्स ऑफ P sin थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos थीटा. अल्फाचं जर काढायचं असेल तिथं काय? Q sin थीटा डिवाइडेड बाय P प्लस Q cos थीटा. आणि बीटा काढायचं असेल तर काय? P sin थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos थीटा. इथं थोडा बदल करावा लागेल डायग्राम मध्ये. जर आपल्याला बीटा काढायचा असेल, बीटा काढण्यासाठी परपेंडिक्युलर आपल्याला कशावर टाकावं लागेल? त्या OB वर टाकावं लागेल. त्यावरून आपल्याला बीटा मिळेल. डायग्राम मध्ये, पुस्तकामध्ये ह्या डायग्राम मध्ये बदल दिलेला नाहीये, पण मी इथे तुम्हाला सांगतोय ते कसं येते. तर C पॉइंट पासून आपण या OB वर परपेंडिक्युलर टाकतो. ठीक आहे, आणि त्यावरून आपल्याला बीटाची व्हॅल्यू काढता येते. टॅन बीटा इक्वल्स टू काय? तर टॅन इनवर्स, टॅन इकडे आल्यानंतर इनवर्स होईल. टॅन इनवर्स ऑफ P sin थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos थीटा असं त्याचं आन्सर आहे. पुस्तकामध्ये हे डायरेक्ट दिलेले. मी वाटल्यास तुम्हाला उद्या हे व्यवस्थित करून दाखवू शकतो किंवा आता देखील दाखवू शकतो, पण आपल्याला एक प्रॉब्लेम घ्यायचा पुढे. ठीक आहे, मला एकदा सांगा प्लीज, समजले का हे? वैष्णवी गीता गिरा, काय समजलं नाही ते एकदा सांगा प्लीज मला. वैष्णवी बोचरे, गीता गिरा, किरण पवार, भीमाशंकर गबाळे. हे बघा, असं एकदा नाही एकदा हो म्हणू नका. काय अडचण काय होते? मग तुमचे मॅसेज मी पाहिले होते, त्यामुळं मला काही लक्षात नाही आलं. किरण पवार, काय अडचण आहे का? मीरा काळे, काय अडचण आहे? बरं, ठीक ठीक, ओके ओके, चला ओके. तसं जर असेल तर ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे जर बीटा काढायचं असेल बुक मध्ये डायरेक्ट दिली, बीटाची व्हॅल्यू डायरेक्ट दिली, तर बीटाची व्हॅल्यू कशी काढायची ते सांगतोय मी. तुम्ही जे परपेंडिक्युलर अगोदर आपण OA वर टाकत होतो ना, तो परपेंडिक्युलर कशावर टाकायचा आपल्याला? OB वर टाकायचा. आणि मग तिथं आपल्याला मिळेल P cos थीटा ऍडजसंट साइड मिळेल. जशी इथं Q cos थीटा मिळाली तशी इथं काय मिळेल? P cos थीटा मिळेल. आणि जशी इथं अपोजिट साइड Q sin थीटा मिळाली तशी इथं अपोजिट साइड काय मिळेल? P sin थीटा मिळेल. ठीक आहे, आणि मग याचा टॅन घ्यायचा. टॅन म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर ऍडजसंट साइड असेल Q प्लस P cos थीटा, Q प्लस P cos थीटा, आणि अपोजिट साइड असेल P sin थीटा, P sin थीटा. तर टॅन इकडे आणला की त्याचा होईल इनवर्स, टॅन इनवर्स ऑफ P sin थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos थीटा. हे आन्सर येऊन जाईल. बुक मध्ये हे तुम्हाला डायरेक्ट दिलेले असं दिलेले. मी दाखवतो वाटल्यास खाली तो. इकडे याचं काही काम नाही आपल्याला, हेच करू आपण. तर बुक मध्ये आपल्याला हे डायरेक्ट दिलेलं बीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ P sin थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos थीटा. डायरेक्ट दिले. ते कसं आहे? ते असं परपेंडिक्युलर एकदम OB वर टाकायचा, हे येऊन जाईल, आणि परपेंडिक्युलर OA वर जर टाकलं तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल? समजले हे? आता बघा, काय समजले का? मी यावर भर याच्यावर देतो, लक्ष द्या, कारण की याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायचे.
जास्त मोस्ट ऑफ दी अवघड प्रॉब्लेम म्हणा, सोपे प्रॉब्लेम म्हणा, सोपे अवघड सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यावरच विचारलेले पॅरललोग्राम ला, फॅक्टर ॲडिशन ला, आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. काही खूप अवघड प्रॉब्लेम पण याच्यावर आहे. तर हे जर समजलं असेल तर आपण ते प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आताही जर कोणाला काही अडचण असेल तर सांगा, आपल्याला वेळ आहे, आपण सांगू शकतो, क्लिअर करू शकतो तुमचे डाऊट्स. ठीक, चला चला. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊ. लक्ष द्या प्लीज, मीटिंग लेफ्ट करू नका. आपण काही प्रॉब्लेम्स घेऊ, एक प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर वाटल्यास थांबू. चालेल. आपण एक प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर थांबू. ओके. आणि तुम्हाला जर बोर होत असेल, ठीक आहे, बोर होत असेल तर लगेच मेसेज करून सांगायचं किंवा सर आम्हाला काही काम आहे, आम्हाला बोर होईल, आपण वेळ थांबवतो. काय आहे चालेल. एक प्रॉब्लेम घेतला. ठीक, चला. ओके, चला घेऊ आपण प्रॉब्लेम. ओके, थांबा, 1 मिनिट थांबा. ओके. त्याच्या काही केसेस घ्यायच्या राहिल्या आपल्याला. त्या केसेस घेऊ आपण, उद्या प्रॉब्लेम घेऊ. आज 2 मिनिटात त्याच्या 10 मिनिटामध्ये आपण त्याच्या केसेस घेऊन टाकू. ठीक आहे. म्हणून प्रॉब्लेम उद्या घेऊ. चालेल. लक्ष द्या. आता तुम्ही काय लक्षात ठेवा माहिती का, यावरचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काय? आर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रिझल्टंटची डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. त्याचे 2 फॉर्म्युले आहेत. अल्फा इज अँगल मेड बाय रिझल्टंट with p bar. Alpha is the angle made by resultant with p bar. Alpha equals to tan inverse of q sin theta divided by p plus q cos theta. हे अल्फाचा फॉर्म्युला. ओके. आणि बीटा is angle made by resultant. रिझल्टंटने तयार केला अँगल. बीटा काय आहे? रिझल्टंटने तयार केला अँगल विथ वेक्टर q बार. विथ वेक्टर q बार. बीटाचा फॉर्म्युला काय येईल मग? बीटाच्या फॉर्म्युलामध्ये थोडासा बदल असेल. tan इनवर्स ऑफ इथं q च्या ऐवजी काय असेल? p sin थीटा आणि p च्या ऐवजी काय असेल? q प्लस q च्या ऐवजी p cos. ओके. हे सारे फॉर्म्युले जे आपण आतापर्यंत डिस्कस केले. आता केस फर्स्ट.
केस घेऊन टाकू म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला सोपं जाईल. पहिली केस काय, टू व्हेक्टर्स आर को-इनिशियल व्हेक्टर. दोन्ही व्हेक्टर को-इनिशियल आहेत. ओके, दोन्ही व्हेक्टर्स को-इनिशियल व्हेक्टर्स आहेत. डायरेक्टेड अलॉंग सेम डायरेक्शन. Directed along same direction. दोन वेक्टर आहेत समजा. पहिला वेक्टर आहे ओ पी बार, ओ ए याला काय म्हणू आपण पी बार. आणि दुसरा वेक्टर आहे ओ बी, याला काय म्हणू आपण क्यू, क्यू बार. पहिला वेक्टर कोणता आहे, ओ ए बार वेक्टर, पी बार त्याचं मॅग्निट्यूड आहे पी. आणि दुसरा वेक्टर आहे ओ बी बार वेक्टर, क्यू बार त्याचं मॅग्निट्यूड आहे क्यू. दोन्ही कोणते वेक्टर आहेत, को-इनिशियल वेक्टर. को-इनिशियल वेक्टर असतील आणि दोन्ही कसे, दोन्ही सारख्या दिशेने डायरेक्टेड आहेत. ओके, तर आता इथे खरं तर पॅरलल लॉ अप्लाय करण्याची गरजच नाही. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे, जर दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल तर त्याची बेरीज कशी करतो आपण, सरळ सरळ त्या दोघांची बेरीज करतो. पण आपल्याला हे प्रूफ करायचं या थेरमनुसार, या पॅरलल लॉ नुसार. मग आता रिझल्टंट काय यायला पाहिजे, खरं तर या दोघांची डायरेक्शन सेम आहे तर रिझल्टंट काय असायला पाहिजे, पी बार प्लस क्यू बार असं यायला पाहिजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. ओके, तर पाहू आपण काय आहे ते. कारण की इथे डायरेक्शन सेम आहे. आपण पहिल्याच केसेस पाहिलेले आहेत, तुमच्या लक्षात असेल की मागच, जर दोन वेक्टर पॅरलल वेक्टर असतील, दोघांची डायरेक्शन सेम असेल तर त्यांची काय होते, सरळ सरळ बेरीज त्यांच्या मॅग्निट्यूडची. मग आपण इथं पाहू या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्या मॅग्निट्यूडचीच बेरीज होते का. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं माहिती आहे दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शनच्या अलॉंग आहेत, म्हणजे त्या दोन वेक्टर मधला अँगल काय असेल, 0. त्या दोन वेक्टर मधला अँगल काय असेल, 0. दोन्ही वेक्टर कसे आहेत, पॅरलल वेक्टर आहेत, दोन्ही वेक्टर मधला अँगल काय आहे, 0. मग रिझल्टंटचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय आहे, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos ऑफ थीटा. पण थीटा इथे किती आहे, 0. थीटा इथे किती आहे, 0, कारण की दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शनच्या अलॉंग आहेत. त्याच्यामध्ये अँगल आहे काय दोन वेक्टर मध्ये, नाही. दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत. ओके, त्यांच्यातला अँगल 0 आहे. तर cos 0 ची व्हॅल्यू काय आहे, cos 0 1. तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती असेल, ते असेल p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq आणि cos 0 ची व्हॅल्यू 1. हे कशाचं एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन आहे कशाचं, p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअरचं. हे कशाचं एक्सपान्शन आहे, p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे, हे बरोबर आहे का, p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे ना, आहे का नाही. आणि p चा वर्ग अधिक q चा वर्ग अधिक 2pq. हा, मग आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला काय करतील, कॅन्सल. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल करतील, राहील काय इथं p प्लस q. म्हणजे इथं रिझल्ट सरळ सरळ त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. हेच आपण अगोदर पाहिलं काय, दोन वेक्टरची डायरेक्शन जर सेम असेल तर सरळ सरळ त्यांच्या मॅग्निट्यूडची काय होते, बेरीज. त्या दोन वेक्टरची काय होते, बेरीज. आणि तर रिझल्टंट त्या दोन वेक्टरच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ठीक आहे, समजले केस. आता रिझल्टंटने त्या p सोबत किती अँगल तयार करायचे, रिझल्टंटने तयार केलेला अँगल p सोबत अल्फाची व्हॅल्यू काढू. तर अल्फा म्हणजे हे झालं मॅग्निट्यूड कशाचं, या r चं. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती असेल, त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची बेरीज सरळ सरळ. आता त्याची डायरेक्शन, तर tan इनवर्स ऑफ p sin थीटा, p sin थीटा. पण थीटा किती आहे इथं, 0 डिवाइडेड बाय सॉरी p नाही, q sin थीटा, q p प्लस q cos थीटा, q cos थीटा. थीटाची व्हॅल्यू इथं पण काय 0. मला सांगा sin 0 ची व्हॅल्यू 0.
आणि 0 आपण काही जरी असलं तर काय येतं 0 येतं. 0 आपण काही जरी असलं तर काय येतं 0 येतं. tan इनवर्स ऑफ 0. ओके, मग अल्फाची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते? tan ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते? तर tan ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते? 0 येते. कोणत्या अँगलला? 0 येते. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू पण काय येते? 0 येते. आणि अल्फाची व्हॅल्यू 0 याचा अर्थ काय? हा जो रिझल्टंट आहे ना, हा रिझल्टंट त्या पीच्याच डिरेक्शनला असेल. त्याच डिरेक्शनला असेल. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू पण काय आली? 0 आली. म्हणजे पी ची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन कशाची आहे? आपल्या त्या रिझल्टंटची आहे. ओके, समजली पहिली केस काय? दोन कोइनिशियल व्हेक्टर्स आहेत, दे आर डायरेक्टेड अलॉंग सेम डायरेक्शन. तर तिथे त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असेल आणि रिझल्टंटची जी डायरेक्शन असेल ती पीच्याच अलॉंग असेल. म्हणजे पी सोबत तयार केला अँगल तर काय असेल? 0 असेल. म्हणजे पी ची जी डायरेक्शन तीच डायरेक्शन कशाची असेल? त्या रिझल्टंटची असेल. समजलंय? हे समजलंय का? हे समजलंय का? सांगा. ओके, आता दुसऱ्या केसमध्ये आपण काय करणार आहे? आता हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे, हे मी इरेज करतो. दुसऱ्या केसमध्ये हा पी बार व्हेक्टर इकडे आहे आणि क्यू बार व्हेक्टर त्याच्या अपोजिट आहे. हे दोन व्हेक्टर कोइनिशियल व्हेक्टर आहेत, पण कसे आहेत? अपोजिटली डायरेक्टेड आहेत. म्हणजे यांच्यात अँगल काय झाला? 180. दुसरी केस सेकंड. ओके, हा वेक्टर आहे OA बार आणि हा वेक्टर आहे OB. OA बार हा वेक्टर P बार याचं मॅग्निट्यूड आहे P. OB बार हा वेक्टर आहे Q बार याचं मॅग्निट्यूड आहे Q. आणि या दोन वेक्टर मधला अँगल आहे 180 डिग्री. आता हे दोन वेक्टर अपोजिट वेक्टर्स आहेत आणि जर दोन वेक्टर अपोजिट वेक्टर्स असतील तर आपल्याला ऍडिशनच्या रूल नुसार काय माहिती आहे? जर वेक्टर अपोजिट असतील तर त्यांची काय होते? सबट्रॅक्शन होते. सबट्रॅक्शन. तर इथं आपण पाहू सबट्रॅक्शन होते का नाही. म्हणजे रिझल्टंट कशाच्या बरोबर असणे गरजेचं आहे? P - Q च्या बरोबर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथं डायरेक्शन सेम होती तर बेरीज झाली. आता इथे डायरेक्शन अपोजिट आहे तर रिझल्टंट कशाच्या बरोबर असणं गरजेचं आहे? त्या दोन वेक्टरच्या डिफरन्सच्या बरोबर. तर आपण डिस्कस करू. तर रिझल्टंट इक्वल्स टू काय माहिती आपल्याला? p² + q² + 2pq cos ऑफ थीटा. थीटाची व्हॅल्यू इथे किती? 180. cos 180 ची व्हॅल्यू काय येते? -1. काय येते? -1. ही व्हॅल्यू इथे ठेवू. r = p² + q² + 2pq -1 cos 180 ची व्हॅल्यू. आता हे -1 आणि प्लस प्लस काय आहे? मायनस. तर रिझल्टंट इक्वल्स टू काय? p² + q² मायनस येईल. आता इथे मायनस प्लस मायनस 2pq. तर हे जे ब्रॅकेट मध्ये टर्म आहे हे कशाचं एक्सपान्शन आहे? तर हे एक्सपान्शन आहे p - q ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक्सपान्शन आहे कशाचं? p - q ब्रॅकेट स्क्वेअर. लेफ्ट साइड रिपीट सांगायचं. ठीक आहे, मी सांगतो, रिपीट सांगतो, अगोदर हे समजून घ्या. हे कशाचं एक्सपान्शन आहे? p - q ब्रॅकेट स्क्वेअरचं. ओके, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला काय करेल? कॅन्सल करेल. ओके, तर r = काय? p - q. म्हणजे इथं जो रिझल्टंट आहे तो या दोन वेक्टरच्या सबट्रॅक्शनच्या बरोबर असेल. का असं असेल? कारण की दोन वेक्टरची डायरेक्शन काय? अपोजिट आहे. इथे दोन वेक्टरची डायरेक्शन सेम होती म्हणून त्या दोन रिझल्टंट कशाच्या बरोबर होतात? त्या दोन वेक्टरच्या ॲडिशनच्या बरोबर होता. इथे सरळ बेरीज होत होती कारण त्यांचा अँगल काय होता? 0. इथे डायरेक्शन अपोजिट आहे, दोघांमधला अँगल 180 आहे म्हणून इथे काय होईल? त्यांची सबट्रॅक्शन. रिझल्टंट इज इक्वल्स टू द p - q. क्लिअर? कंपॅरेटिव्ह विचार कर. इकडे पण पहा आणि इकडे पण पहा, दोन्ही सारखेच आहे. फक्त याच्यामध्ये बदल काय? अँगलचा बदल. इकडे 90 डिग्री, इकडे 180 डिग्री अँगल आहे आणि इकडे 0 अँगल आहे.
लेफ्ट साईडला दोघांची डायरेक्शन सेम होती म्हणून तिथं ॲडिशन होत होती, राईट साईडला दोघांची डायरेक्शन ऑपोजिट आहे म्हणून तिथं सबट्रॅक्शन होते. ठीक आहे. आणि अल्फाची व्हॅल्यू इथं पण काय 0 येईल, अल्फाची व्हॅल्यू 0 येईल रिझल्ट. ठीक आहे. 0 किंवा 180 येऊ शकते, माइट बी. ओके. तर हे डिपेंड आहे त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर. तर ही दुसरी केस समजली का? दुसरी केस समजली का?